नमस्कार. तर दिशाज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत गुलाबजामुन. तर तुम्ही बघू शकता हे गुलाबजामुन खूप छान झालेले आहेत. यामध्ये पाक आतमध्ये पर्यंत गेलेला आहे. तर चला बघूया रेसिपी. तर त्यासाठी मी सर्वप्रथम एक कढई ठेवली. त्यामध्ये 1 कपभर दूध टाकून घेतले. आपण दुधामध्ये केसर टाकून घेऊ. केसर टाकल्यानंतर आपण दुधाला मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. तर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेऊया. अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेऊया आणि 2 चमचे मैदा टाकून घेऊया. आता याला छान मिक्स करून घेऊया आपण. सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया. आता आपलं गुलाबजामुनसाठीचं मिश्रण एकजीव झालेलं आहे. त्याचा छान असा गोळा तयार झाला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्या गोळ्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ आणि चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घेऊया. आता त्याला चांगलं एकजीव करून घ्या. आपलं जे गुलाबजामुनसाठीचं पीठ आहे ते चांगलं एकजीव झाल्यानंतर त्याचे आपण बारीकसे गुलाबजामुन करून घेऊया. हे बघा, असे आपल्याला गुलाबजामुन करून घ्यायचे. आता मी इथे सर्व गुलाबजामुन करून घेतले आहेत. तर चला आता आपण एक कढई गॅसवर ठेवूया. त्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि सर्व गुलाबजाम तळायला घेऊया. आता मी इथे सर्व गुलाबजाम तळून घेत आहे. आपल्याला एकदम कमी फ्लेमवर हे गुलाबजाम जे आहे ते तळून घ्यायचे. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मी गुलाबजामुन तळून घेतले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 कप साखर आणि 2 कप पाणी टाकून घेतले आहे. साखर चांगली विरघळली की त्यामध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर हा आपला पाक रेडी आहे. आता ह्या पाकामध्ये आपण सर्व गुलाबजामुन टाकून घेऊया. तर मी एक एक करून सर्व गुलाबजाम यामध्ये टाकून घेत आहेत. आता आपले गुलाबजाम जे आहे ते मुरले आहे छान. मी तुम्हाला एक गुलाबजाम छान दाखवते. ते बघा, आतमध्ये पर्यंत आपला पाक छान मुरला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.